श्री स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्त बांधवांनो आणि भगिनींनो, हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. मी इतकी सेवा करतो, जप करतो, तरीही मला अनुभव का येत नाही? माझ्याच आयुष्यात संकटे का येतात? सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा, हा प्रश्न विचारणारे तुम्ही एकटे नाही. स्वामी समर्थ महाराज म्हणायचे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मग प्रश्न पडतो, जर स्वामी पाठीशी असतील तर संकटे का येतात? सेवा म्हणजे व्यवहार नाही. आपण कधी कधी नकळत व्यवहार करतो. मी जप करतोय, मग माझे काम झालेच पाहिजे. पण सेवा म्हणजे सौदा नाही. सेवा म्हणजे समर्पण. आई आपल्या मुलासाठी काही अपेक्षा ठेवते का? नाही, ती प्रेमाने करते. तशीच स्वामी सेवा असावी. अनुभव म्हणजे काय? आपण अनुभव म्हणजे काही चमत्कार अपेक्षित करतो. स्वप्नात दर्शन, अचानक समस्या सुटणे. पण खरा अनुभव असा असतो, संकटातही मन शांत राहणे, भीती कमी होणे, आशा टिकून राहणे. हीच स्वामींची कृपा असते. सेवा करूनही वाईट का होते, ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. पूर्वसंचित कर्म आपल्याला पूर्वजन्मी किंवा या जन्मातील कर्माचे फळ भोगावे लागते. सेवा केल्याने ती शिक्षा कमी होते, पण पूर्ण टळत नाही. परीक्षा, जसे शिक्षक हुशार विद्यार्थ्यांची जास्त परीक्षा घेतात, तसेच स्वामी आपल्याला मजबूत करण्यासाठी प्रसंग देतात. अंतर्गत शुद्धीकरण, सोनं जसं आगीत तापवलं की शुद्ध होतं, तसंच संकटातून आपलं मन शुद्ध होतं. सेवा सोडावी का? नक्कीच नाही. समजा तुम्ही डॉक्टरकडे औषध घेत आहात. 2 दिवसात बरे नाही झाले म्हणून औषध बंद कराल का? नाही. तसंच आहे. सेवा ही आयुष्यभराची साधना आहे, तात्पुरता उपाय नाही. एक वास्तव उदाहरण. एक भक्त 10 वर्ष सेवा करत होता. त्याच्या आयुष्यात खूप संकटे आली. तो निराश झाला, पण त्याने सेवा सोडली नाही. हळूहळू त्याचे मन इतके मजबूत झाले, संकटे आले तरी तो ढळला नाही. हा सर्वात मोठा अनुभव होता. लक्षात ठेवा, सेवा करताना तुलना करू नका. त्याला अनुभव आला, मला का नाही असे विचारू नका. आपला मार्ग, आपली वेळ वेगळी असते. स्वामी योग्य वेळी योग्य प्रकारे कृपा करतात. अंतिम संदेश. बंधूंनो, भगिनींनो, सेवा करूनही जर संकटे येत असतील तर समजा स्वामी तुम्हाला अधिक मजबूत करत आहेत. आजपासून एक ठाम निर्णय घ्या, सेवा सोडणार नाही, श्रद्धा सोडणार नाही. एकदा मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ, आणि विश्वास ठेवा, तुम्हाला अनुभव येत नसला तरी स्वामी तुमच्या प्रत्येक पावलावर सोबत आहे. श्री स्वामी समर्थ.